गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमधील पेस्ट अँड डिसीज हा महत्त्वाचा चॅप्टर अभ्यासत आहोत. आत्तापर्यंत आपण पेस्टची डेफिनेशन आणि डिसीजची डेफिनेशन अभ्यासली की ज्यामध्ये पेस्टची डेफिनेशन आपण अशी पाहिली एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट मल्टिप्लाय इन लार्ज नंबर अँड कॉज डॅमेज. त्याचं मल्टिप्लिकेशन लार्ज नंबरवरती लार्ज स्केलवरती होतं आणि ते डॅमेज करतं. द डॅमेज ॲनिमल्स, ह्युमन्स, प्लांट्स अँड एनी अदर प्रॉपर्टी ऑफ ह्युमन बीइंग्स की ज्याला आपण पेस्ट म्हणतो. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. मल्टिप्लिकेशन लार्ज नंबरवरती होतं आणि दे कॉज डॅमेज. त्याच्यानंतर आपण डिसीजची डेफिनेशन पाहिली फिजिओलॉजिकल आणि स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी असा शब्द आपण वापरला. डिसीज म्हणजे काय तर फिजिओलॉजिकल शरीराअंतर्गत होणारी डिफॉर्मिटी किंवा स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी रचनेमध्ये बदल दॅट इज हार्मफुल टू प्लांट. अशी डिफॉर्मिटी की जी हार्मफुल आपल्या प्लांट बॉडीसाठी असते आणि त्यामुळं आपलं यील्ड कमी होतं. तर अशा 2 डेफिनेशन आपण पाहिल्या. त्यानंतर आपण पेस्टशी रिलेटेड प्रकार पाहतोय, टाईप्स ऑफ पेस्ट. पहिला जो आपण प्रकार पाहिला बेस्ड ऑन इन्सिडन्स, प्रादुर्भाव कसा होतो आणि त्याच्यामध्ये आपण रेग्युलर पेस्ट, स्पोरॉडिक पेस्ट, ऑकेजनल पेस्ट, सीजनल पेस्ट, परसिस्टंट पेस्ट, पोटेन्शियल पेस्ट अशा आपण त्याचे प्रकार पाहिलेले होते. त्यानंतर टाईप्स ऑफ पेस्ट बेस्ड ऑन डॅमेजिंग ऑर्गॅनिझम कोणता आहे तो म्हणजे जो डॅमेज होत आहे आपल्या क्रॉपला तर त्या ऑर्गॅनिझम मग तो इन्सेक्ट असेल, माइट्स असेल, रोडंट्स असतील, ॲनिमल असेल, बर्ड असेल, याच्यावरून सुद्धा आपण पेस्टचं क्लासिफिकेशन किंवा त्याचे प्रकार पाहिले. त्यानंतर टाईप्स ऑफ पेस्ट बेस्ड ऑन फीडिंग हॅबिट, कशा प्रकारे त्याचं फीडिंग चालतं आपल्या क्रॉपवरती, त्याच्यानुसार सुद्धा आपण काही पेस्टची नावं आपण पाहिली. चेअर्स, सकर्स, बोरर्स, गॉल मेकर्स, सीड फीडर्स, सॉईल इन्सेक्ट आणि स्टोअर ग्रेन पेस्ट. तर इथंपर्यंत आपण आलेलो होतो. तर टाईप्स ऑफ पेस्ट बेस्ड ऑन फीडिंग हॅबिट त्यातील शेवटचा जो प्रकार मी आत्ता सांगितला म्हणजे त्याच्यामध्ये च्वेवर्स म्हणजे चगळणे, सकर्स याचा अर्थ रस शोषणे, बोरर्स म्हणजे छिद्र पाडणं, गॉल मेकर्स म्हणजे मेकिंग गॉल आणि सीड फीडर्स बियांवरती किंवा ग्रेन्सवरती उपजीविका, सॉईल इन्सेक्ट जमिनीमध्ये राहणारे हार्मफुल इन्सेक्ट आणि शेवट होतं स्टोअर ग्रेन पेस्ट 7वं. ते आता आपण अभ्यासतोय. तर इथे स्टोअर ग्रेन पेस्ट म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग आपली पिकाची काढणी झाल्यानंतर जे ग्रेन्स गहू, बाजरी, ज्वारी कुठलीही असेल किंवा पल्सेस असतील तर ते आपण स्टोअर करून ठेवतो काही दिवसासाठी. तर अशा स्टोअर केलेल्या धान्यामध्ये सुद्धा किडी निर्माण होतात की ज्याला आपण पेस्ट म्हणतो. आता पहा काय नक्की त्याचं नेचर. दी स्टोअर्ड प्रोडक्ट्स आर अटॅक्ड बाय इन्सेक्ट इन 3 ways. 3 प्रकारे त्या इन्सेक्टचा या स्टोअर ग्रेन वरती अटॅक होतो. फर्स्ट, इट मे बी कंटिन्युएशन ऑफ फील्ड अटॅक ॲज इन पोटॅटो ट्युबर मॉथ. म्हणजे जसं फील्डवरती अटॅक होतो तशा प्रकारचाच पोटॅटोवरती सुद्धा या पोटॅटो ट्युबर मॉथचा अटॅक होऊ शकतो. द एग्ज मे बी लेड इन द फील्ड इटसेल्फ अँड डॅमेज ऑकर इन स्टोर्ड ॲज इन रेड ग्राम इन्फेस्टेड बाय बर्चिड बिटल. काही वेळेला फील्डमध्येच त्या ग्रेन्सवरती अंडी घातली जातात आणि स्टोअर ग्रेन्सवरती त्यातून लार्वल स्टेज किंवा अडल्ट स्टेज बाहेर पडून आपल्या त्या ग्रेन्सवरती अटॅक होऊ शकतो. आणि तिसरं, द अटॅक मे बी फ्रॉम दी मटेरियल स्टोअर्ड अर्लियर अँड बी कॅरीड ओव्हर टू फ्रेश मटेरियल स्टोअर्ड इन दी सेम स्टोरेज हाऊस ॲज इन दी ग्रेन विव्हिल की ज्याला आपण सोंड्या कीड म्हणतो की आपण ती जर क्लीन केलेली नाही, जी काही स्टोअर्ड ग्रेनचं पॉट असेल किंवा बीन असेल ज्याला आपण एखादं पात्र म्हणूया, कणगी आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, की ते जर स्वच्छ नाही केलं
तर पूर्वी जे हे ग्रेन वेव्हिल तिथं जमा झालेले असतात तेच नवीन फ्रेश मटेरियलवरती येऊ शकतात. तर स्टोअर ग्रेन पेस्ट अतिशय महत्त्वाची पेस्ट आहे आणि ती कंट्रोल करणं अतिशय गरजेचं असतं. अन्यथा आपलं आफ्टर हार्वेस्टिंग जे आपण यील्ड आपल्याला आलेलं असतं ते कमी होऊ शकतं किंवा त्याची क्वालिटी आपल्याला किंवा त्याचा दर्जा हा कमी होतो. पुढचं जे क्लासिफिकेशन आहे पहा, क्लासिफिकेशन ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक डॅमेज. इकॉनॉमिक डॅमेज याचा अर्थ की साधारणपणे किती नुकसान होतं पर्सेंटमध्ये, 10%, 20%, 50%, 100%. म्हणजे आपला इकॉनॉमिक लॉस किती होतो त्याच्यावरून ह्या पेस्टचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. मला वाटतं हे चौथं प्रकार आहे क्लासिफिकेशनचा. पुन्हा एकदा आपण बघूया. क्लासिफिकेशन ऑफ पेस्ट बेस्ड ऑन इन्सिडन्स हे पहिलं, क्लासिफिकेशन ऑफ पेस्ट बेस्ड ऑन डॅमेजिंग ऑर्गॅनिझम हे दुसरं, टाईप्स ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ फीडिंग हॅबिट हे तिसरं, आणि हे आत्ता आपण चौथं पाहतोय, क्लासिफिकेशन ऑफ द पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक डॅमेज. म्हणजे नक्की किती टक्के नुकसान होतं, किती, हाऊ मच, हे महत्त्वाचं इथे. तर इथे फर्स्ट मेजर पेस्ट, ज्याला आपण मेजर म्हणतो, जास्तीची. द पेस्ट कॉजिंग 10% ऑर मोर डॅमेज टू क्रॉप इज कॉल्ड ॲज मेजर पेस्ट. 10% जर नुकसान जास्त होत असेल तर त्याला आपण मेजर पेस्ट म्हणतो. एक्झाम्पल, सकिंग इन्सेक्ट ऑफ कॉटन, कपाशीवरील रस शोषणाऱ्या किडी. त्याच्यानंतर मायनर पेस्ट म्हणजे थोड्या डॅमेज करणाऱ्या. द पेस्ट कॉझिंग ओनली 5 to 10%, बिलो 10% जर त्याचा लॉस असेल द पेस्ट इज कॉल्ड ॲज मायनर पेस्ट. अबव 10% मेजर, बिलो 10% और 5 to 10% मायनर पेस्ट. एक्झाम्पल, मिलीबग्स ऑफ शुगर केन. आता निग्लिजिबल पेस्ट की जी नगण्य असते ती येते पण फारसं काही नुकसान होत नाही. दी पेस्ट कॉझिंग लॉस ऑफ क्रॉप प्रोडक्शन लेस दॅन 5%. जर 5%पेक्षाही जर कमी आपलं नुकसान होत असेल तर त्याला आपण निग्लिजिबल पेस्ट म्हणतो. एक्झाम्पल, ग्रे कॉटन बग. तर मेजर पेस्ट असेल तर सकिंग इन्सेक्ट, मायनर पेस्ट असेल तर मिलीबग्स, आणि निग्लिजिबल असेल तर कॉटन बग. हे तिन्ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. हे झालं चौथं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इकॉनॉमिक डॅमेज. आता पाचवं जे क्लासिफिकेशन आहे ते आहे टाईप्स ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ फिडिंग ऑन दी क्रॉप. कोणत्या क्रॉपवरती त्याचं फिडिंग चालतं, म्हणजे एकच क्रॉप चालतं का अनेक क्रॉपवरती ते येतात, याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन आपण 3 गटांमध्ये केलेलं आहे. मोनोफॅगस पेस्ट, पॉलिफॅगस पेस्ट आणि ओलिगोफॅगस पेस्ट. आता तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे पहा. मोनोफॅगस पेस्ट असेल, द पेस्ट इन दिस क्लास गेट्स फूड फ्रॉम स्पेसिफिक सिंगल क्रॉप अंडरलाईन. एकाच पिकावरती ती जर पेस्ट फिडिंग करत असेल, त्याला दुसरं पीक चालत नाही, तर अशी जर पेस्ट असेल तर तिला म्हणायचं मोनोफॅगस पेस्ट. एक्झाम्पल, हॉपर्स ऑफ मँगो किंवा मँगो हॉपर्स. हे हॉपर्स फक्त मँगोवरतीच येतात, दुसऱ्या कुठल्याही फळझाडांवरती किंवा पिकांवरती येत नाहीत. त्यांना म्हणायचं मोनोफॅगस. सिंगल क्रॉप लागतं त्यांना, तेच लागतं, स्पेसिफिक क्रॉप लागतं. दुसरं पॉलिफॅगस पेस्ट फीड ऑन मेनी क्रॉप्स अंडरलाईन. वरती सिंगल क्रॉप आहे, इथं मेनी आहे, म्हणजे इथं अनेक पर्याय त्यांना उपलब्ध असतात. इज नोन ॲज पॉलिफॅगस पेस्ट. ग्राम पॉड बोरर, हा ग्राम पॉड बोरर कॉटनवरती येतो, तुरीवरती येतो, हा हरभऱ्यावरती येतो, म्हणजे हा पॉड बोरर पॉलिफॅगस आहे. आणि ओलिगोफॅगस पेस्ट म्हणजे काय, तर पेस्ट फीड्स ओनली ऑन स्पेसियल क्रॉप. याला सुद्धा मोनोफॅगस प्रमाणेच स्पेशल क्रॉप लागतं, स्पेसिफिक क्रॉप लागतं. उदाहरणार्थ, स्पॉटेड बोलवर्म ऑन कॉटन, हा कॉटनवरतीच येतो फक्त. तर हे झाले 3 प्रकार, मोनोफॅगस,
पॉलिफॅगस आणि ओलिगोफॅगस पेस्ट. आणि शेवटचा जो प्रकार आहे पेस्टचा, ऑन द बेसिस ऑफ आउटब्रेक ऑफ द पेस्ट. आउटब्रेक म्हणजे साथ येणे. आता जशी कोरोनाची साथ आहे का नाही, वर्षभर चाललेली आहे, त्याला आउटब्रेक आपण म्हणतो. पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी येण्याची शक्यता आहे, याला आपण आउटब्रेक्स म्हणतो. इरेग्युलर लार्ज स्केल इन्फेस्टेशन, पहिलं जे आहे ते इपिडेमिक पेस्ट आहे. इपिडेमिक हे आत्ताचा जो कोरोनाची जी साथ आहे ती इपिडेमिक आहे. ती डिसीज आहे तो, पण इपिडेमिक आहे. इरेग्युलर लार्ज स्केल इन्फेस्टेशन ऑफ इन्सेक्ट ॲट ए स्पेसिफिक टाईम इन ए पर्टिक्युलर एरिया. एखाद्या एरियामध्ये एखाद्या विशिष्ट अशा टायमाला जर लार्ज स्केल संसर्ग होत असेल तर त्याला एपिडेमिक पेस्ट असं म्हणतात. म्हणजेच आता कोरोनाचं उदाहरण घ्या की पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती अशा ठिकाणी अशा स्पेसिफिक एरियामध्ये किंवा पर्टिक्युलर एरियामध्ये स्पेसिफिक टाईमला ती पेस्ट येते किंवा तो डिसीज येतो, त्याला म्हणायचं इपिडेमिक पेस्ट किंवा इपिडेमिक डिसीज. एक्झाम्पल ग्रास हॉपर्स ऑन जवार. इथं पेस्ट आपण अभ्यासतोय आणि तुम्ही कोरोनाचं सुद्धा उदाहरण देऊ शकता इन केस ऑफ डिसीज. त्यानंतर एंडेमिक पेस्ट, when insect infestation is regular in large scale but at a particular place. एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये ती पेस्ट जर रेग्युलर येत असेल आणि लार्ज स्केल इन्फेस्टेशन होत असेल तर त्याला एंडेमिक पेस्ट असं म्हणायचं. आणि व्हाईट ग्रेप ऑन शुगर केन, तर इथं हुमनी कीड आपण त्याचं एक्झाम्पल म्हणून देऊ शकतो. तर इपिडेमिक ही इरेग्युलर आहे आणि एंडेमिक ही रेग्युलर आहे. दोन्हीकडे लार्ज स्केल इन्फेस्टेशन होतं स्पेसिफिक टाईम आणि पर्टिक्युलर एरियामध्ये. फक्त रेग्युलर आणि इरेग्युलर एवढे दोन शब्द लक्षात ठेवा. इपिडेमिकमध्ये ग्रासहॉपरचं उदाहरण घेतलं आपण आणि एंडेमिकमध्ये आपण व्हाईट ग्रेपचं उदाहरण घेतलेलं आहे. तर साधारणतः आपण एक 5 प्रकारे आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. टाइप्स ऑफ पेस्ट बेस्ड ऑन इन्सिडन्स, टाइप्स ऑफ पेस्ट बेस्ड ऑन डॅमेजिंग ऑर्गॅनिझम, टाइप्स ऑफ पेस्ट बेस्ड ऑन फीडिंग हॅबिट, त्यानंतर इकॉनॉमिक डॅमेज, त्यानंतर आउटब्रेक, त्यानंतर साधारणतः आउटब्रेक फिडिंग म्हणजे ऑन द बेसिस ऑफ फिडिंग ऑफ दी क्रॉप्स, म्हणजे मोनोफॅगस आहे, पॉलिफॅगस आहे का ओलिगोफॅगस आहे, आउटब्रेकनुसार इपिडेमिक आहे, एंडेमिक आहे. तर याप्रमाणे आपण त्याचं क्लासिफिकेशन अभ्यासलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण साधारणपणे डिसीजबद्दल अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंतचं जे क्लासिफिकेशन आणि 2 डेफिनेशन पेस्ट आणि डिसीजच्या व्यवस्थित करून ठेवा, जे आपल्याला ॲन्युअलसाठी फार महत्त्वाचं आहे. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.